त्या पोर्ट ट्रस्टमध्ये त्या पोर्टवरती काम करतात. त्यांचं नाव जे आहे ते बॉयकॉट, डिसइन्व्हेस्ट अँड सप्लाय असं त्यांचं असणारं नाव, BDS असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. ही एक मूवमेंट आहे. आणि दुसरी जी आहे ती नो हार्बर फॉर जेनोसाइड, NHB. या दोन्हीही संघटना पॅलेस्टाईनमध्ये हल्ले चाललेले आहेत ते इस्रायलकडून चाललेले आहेत आणि म्हणून इस्रायलला कुठलंही हत्यार किंवा मिलिटरी ग्रेडेड मटेरियल हे जाऊ नये याचं असताना ते त्या ठिकाणी लक्ष देतात. या दोन संघटनेच्या लक्षात आलं आहे की भारत प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील हे सप्लाय करत आहे. त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सप्लाय करणारी कंपनी जी आहे ती लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड, महाराष्ट्र, औरंगाबाद, जालना असं त्यांनी तिचं नमूद केलेलं आहे. या कंपनीच्या माध्यमातून 4 शिपमेंट्स गेलेल्या आहेत. त्या इटलीमध्ये पकडण्यात आलेल्या आहेत आणि इटलीचं गव्हर्मेंट ते सोडत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय दृष्टीने हे भारताला अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे. ते लपवण्यासाठी त्यांनी एक स्मोक स्क्रीन तयार केला की मी हॉलंडला चाललो आहे, नॉर्वेला चाललो आहे आणि येता येता मी इटलीला जाणार असं त्यांनी जो स्मोक स्क्रीन केला त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीला जायचं होतं. 2 मुद्दे होते. एक, जसं मी म्हणालो की ह्या ज्या बोटी पकडण्यात आलेल्या आहेत ज्या बोटी सोडव्यात याची त्यांची असणारी मागणी आहे. आणि दुसरं जे आहे ते याच लक्ष्मीच्या एका सबसिडरी कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं असणारं केमिकल तयार केलं. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली आणि ही उभी केल्यानंतर इटलीमध्ये त्या सगळ्या मालकांना असणारं जेल झालेली आहे. हीच फॅक्टरी लक्ष्मी इंडस्ट्रीजने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभं करतात आहेत अशी परिस्थिती आहे. त्याचे कोर्टाचे केस पेपर्स मिळू नये ही विनंती असणारा आपले प्राईम मिनिस्टर इटलीच्या प्राईम मिनिस्टरला करत होते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे एका दृष्टीने असणारं ज्याला म्हणता येईल की भीक मागू कार्यक्रम असा असणारा पंतप्रधानाचा हा दौरा होता की ज्या बोटी आहेत त्याची तुम्ही माहिती रिलीज करू नका. आणि दुसरं, ही जी फॅक्टरी विकत घेतलेली आहे याचं ज्या इटलीच्या कोर्टामध्ये केस चालली आणि त्यांना असणारं जन्मठेप झालेला आहे त्यांचे कुठलेही पेपर्स मिळू नये अशी असणारी परिस्थिती आहे. हा दौरा भारताच्या हिताचा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. परंतु जगामध्ये या 2 ऑर्गनायझेशननी ही बातमी पसरलेली आहे. फक्त भारतातल्या वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या आलेल्या नाहीत. दुःखाने आणि खेदाने त्या ठिकाणी म्हणावं लागतं आहे. इंटरनॅशनल सगळ्या याच्यावरती आहे. भारताला आत्ता असणारं जे क्रूड ऑईल यायला पाहिजे होतं त्याच्याचबरोबर असणारं LNG यायला पाहिजे होती. वॉर चालू असताना व्यवस्थित येत होतं पण वॉर संपता तुटवडा आपल्याला असणारा भारतामध्ये दिसायला लागला आहे. याचं कारण की नरेंद्र मोदीच त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या. एस्टीम फाईलमध्ये नाव आल्यानंतर ते विचित्र वागायला लागलेत अशी परिस्थिती आहे. मिलिटरी ग्रेडेड मटेरियल भारताकडून इस्रायलला पोचवणं हे अमेरिकेला चांगलं वाटलं असेल पण जिथून आपल्याला गॅस येतो आणि जिथून आपल्याला तेल येतो त्या देशांकडून असणारा नाराजी व्यक्त झाली आणि ती नाराजी आपल्याला दिसते की त्याने जहाजं भरलेली आहेत पण सोडलेली नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. फर्टिलायझर
सुद्धा भरलेलं आहे, सल्फरसुद्धा भरलेलं आहे, पण ते जहाजं सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तिथल्या सरकारला माहिती आहे की भारतीय जनता ही पॅलेस्टाईन आणि इराणबरोबर आहे, सरकार फक्त असणारं इस्रायलबरोबर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारं लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला, आमदाराला, मंत्र्याला विचारायला सुरुवात केली होती की बा आपण दोन्हीही देश सामंजस्याने राहिलं पाहिजे, ही भूमिका आपण घेतली होती. आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं राहिलो होतो. अचानकपणे असणारं परदेशी धोरण बदलून आपण पूर्णपणे इस्रायलच्या बाजूने झुकलेलो आहोत. हे का झुकलो याचा असणारा खुलासा हा मागितला पाहिजे. धार्मिक दृष्टिकोनातून असणारा भारतीय जनता पक्ष सगळा प्रचार करत असतो, तो बाजूला ठेवून आपण असणारा हा जगण्या मरण्याचा प्रश्न जो आलेला आहे तो मला वाटतं महत्त्वाचा आहे. कारण का आज रशियासुद्धा असेल आपल्याला असणारं मदत करायला तयार नाही आहे. चीन याचं सुद्धा असणारं प्रेशर टाकायला भारतावरती सुरुवात करायला लागलेली आहे. तेव्हा चारही बाजूने आपण असणारा घेरला जातो अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे धोरण का बदललं आणि चोरी छुपे तुम्ही असणारं इस्रायलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का प्रोव्हाइड करताय हा विचारलं पाहिजे, असं माझं सर्व भारतीयांना आव्हान आहे. राजकीय पक्ष इथले असणारे सुद्धा विचारतील असं मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो. दुर्दैवाने आणि खेदाने मला म्हणावं लागतं, जे काम इथल्या विरोधी पक्ष नेत्याचं असलं पाहिजे ते दुर्दैवाने विरोधी पक्ष नेता आहे ते करतच नाही आहे. इटलीच्या वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आजी आज्याच्या घरातून असणारं सगळं माहिती आलेली आहे आणि जगाला पुरवल्या जाते. तेव्हा निश्चितपणे नातवालासुद्धा पुरवल्या गेली असेल, पण नातवाने असणारं ते काही उचललं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आज आमच्यासारख्यांना असणारं रिजनल पार्टीजला नॅशनल इश्यूज उभे करून डिबेट सुरुवात करावा लागतो. ही आता आमच्यावरती आलेली पाळी असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही असं म्हटलं की भीक मागू कार्यक्रम सुरू झालेला आहे. मोदींचा हा दौरा जो होता त्यावरती शरद पवार असं म्हणाले की जगभरामध्ये भारताची प्रतिमा जी आहे ते जपण्याचं काम देशाबाहेर मोदी करत आहेत. त्याच्यावरती मला कॉमेंट्स करायचे नाहीत, कारण का एकदा कधीतरी बोलेत की बोलता भिडू कोण आहे तो. सातत्याने असं का होतं? वेगळी प्रेस घेतो मी. याच्यावरती आहे काय कोणाचं अजून काही? एप्स्टीन फाईलमध्ये आलेलं आहे असं तुम्ही म्हणताय. त्याच्यामुळं एप्स्टीन फाईलच्या दबावामुळे देश मोदींवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. असं काय आहे एप्स्टीन फाईलमध्ये काय असेल की जेणेकरून देशाचं परराष्ट्र धोरण असेल ते सगळं दोन मी तुम्हाला असणाऱ्या PNBचे 2 नोटिफिकेशन हे करायला सांगतो. एक ॲग्रिकल्चरला 2005 साली PNBने गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं काढलेलं स्टेटमेंट आणि आत्ता माझ्या अंदाजानं मार्चमध्ये 2026ला काढलेलं स्टेटमेंट ते बोलकं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण मी ह्याच्यावरतीच प्रश्न घेणार आहे, दुसरं कुठच्या ह्याच्यावरती नाही. तुम्ही म्हणताय पेट्रोल गॅस सगळ्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे देशात, तुम्ही कसं पाहता पुढं काय होईल? मग असं पॅनिक सिच्युएशन, मोदी साहेब म्हणतात की पेट्रोल माझ्या अंदाजाने माझी आपण मेमध्ये आहोत, माझी मार्च महिन्याची प्रेस कॉन्फरन्स जर कोणी काढली मुंबईतली तर त्या ह्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तिथं असणारं नमूद केलं होतं. आत्ता असणारं मोदी म्हणतात आहेत की प्रिपेअर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. माझं म्हणणं असं आहे की गॅस आणि पेट्रोल आणि डिझेल आणि खत याचा भाव आकाशाला भिडणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळं एकाच व्यक्तीचं काम आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि ते म्हणजे नरेंद्र मोदी. कॅबिनेट ही त्यांच्याबरोबर नाही अशी असणारी परिस्थिती आहे, पण कोणीच बोलायला तयार नाही अशी परिस्थिती आहे.
पूर्वी डिझेल तर ठीक आहे की डिपेंडन्सी आपली दुसऱ्या देशांवर, पण ते हे पण म्हणतात सोनं पण विकत घेऊ नका, त्याचं काय कारण असेल तुमच्या हिशोबाने? मोदींच्याच भाषेत बोलायचं झालं म्हणजे चिदंबरमनी ज्यावेळेस लोकांना सजेशन केलं होतं त्यांनी की बा सोनं विकत घेऊ नका, त्यावेळेस मोदींचंच भाषण होतं, महिलांना उद्देशून होतं की काँग्रेस पक्ष तुमचं मंगलसूत्रसुद्धा चोरून घेते. तेव्हा मोदींना त्याच भाषणाची आठवण करून देतोय की तुम्ही लोकांना म्हणताय की सोनं खरेदी नका, त्याचा अर्थ तुम्ही असताना महिलांना असं म्हणताय की लग्नामध्ये मंगलसूत्र घालू नका, हाच त्याचा अर्थ होतो. डॉलरच्या तुलनेत रुपया पडत चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल देताना टंचाई आहे, गर्दी आहे, लोकांमध्ये नाहीच आहे. मी वाशिम जिल्ह्यातलं मी सांगू तर त्याच्यातले 42 पंप आहेत. 42 पंपापैकी 3च पंप आहेत की ज्याच्यावरती पेट्रोल मिळतं, उरलेल्या याच्यावरती नाही. किती दिवस पुरेल मग आता? किती दिवसांचा साठा शिल्लक आहे असं वाटतं की जेणेकरून त्याच्यानंतर परत जर कदाचित तिकडून क्रूड ऑइल आलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी प्रश्न असा आहे की क्रूड ऑइल पाठवायला सगळेच तयार आहेत. भारताला क्रूड ऑइल प्रोव्हाइड करायला सौदीही तयार आहे, UAE तयार आहे, इराणही तयार आहे, इराकही तयार आहे आणि रशियाही तयार आहे. त्या नाही असं नाही, परंतु मोदी आडलेलं आहे. जे न्यूट्रल आपलं धोरण होतं ते न्यूट्रल धोरण संपून त्यांनी असणारं प्रो इस्रायल हे जे धोरण घेतलेलं आहे, या प्रो इस्रायलमुळे शिप्स आपल्याकडच्या गेलेल्या तेलाने भरलेल्या आहेत, गॅस ते सुद्धा भरलेले आहेत, फर्टिलायझरने सुद्धा भरलेले आहेत, सल्फर लागतं आपल्या इथं तेही भरलेले आहेत. एवढंच आहे की त्यांनी होल्डवरती ठेवलेलं आहे. याला जबाबदार एकमेव नरेंद्र मोदी, दुसरं कोणीच नाही. याने किंवा लोकांनी असणारं मोदीला विचारलं पाहिजे की देशाच्या हिताचं धोरण जे होतं ते तुम्ही बदललत का? आणि दुसरा प्रश्न असा विचारला पाहिजे त्यांनी लोकांनी की एस्टीन फाईलमध्ये तुमचा फक्त उल्लेख आहे, त्याच्या पुढे अजून काही आहे का? का आजही ट्रम्प असं म्हणतो 24 तासात ह्याला मी उद्ध्वस्त करू शकतो. तेव्हा मोदींना 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे असणारं एस्टीम रेकॉर्ड सगळा अमेरिकेकडे आहे. तेव्हा लोकांनी विचारायला सुरुवात केली पाहिजे की खरंच तुमच्यावरती दबाव येतोय का? दबाव येत असेल तर देशाला महत्त्व द्यायचं की मोदीला महत्त्व द्यायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे. नाही मात्र आता मग भाजपचे नेते मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. कुणी ट्रेनला प्रवास करतोय, कोण चालत बुलेटवर जातंय कोणी. आपण पाठीमागे 100 गाड्या असतात ना. मी तुमच्या बोलण्यात असं की एकट्या मोदींमुळे देशाची आज ही अवस्था झाली, तर तुम्ही संघाला सूचित करणार का बाबा हे बदला, नाही तर देश खड्ड्यात जाईल? संघाला खड्ड्यात जायचं असेल तर जाईल. वॉर्निंग करायचं जसं आहे, मी वॉर्निंग मार्च महिन्यामध्ये केलं होतं. बँकेचा प्रॉब्लेम येईल, फर्टिलायझरचा प्रॉब्लेम येईल, गॅस आणि याचं येईल, डिझेल पेट्रोलचा प्रॉब्लेम होईल, लेआउट व्हायला सुरुवात होतील आणि अनेक फॅक्टरीज बंद होतील, अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पार्टी तुम्ही बघितलंच असेल सोशल मीडियावर लोकांचा अनरेस्ट किती अनरेस्ट बाहेर पडला त्याच्यात होत. बॅन केलं त्याच्यावर. अबे असे तुम्ही आता कितीही बॅन केलं तर लोकांच्या मनातून तुम्ही बॅन केलं का? कागदोपत्री तुम्ही बॅन करा ना, लोकांच्या मनामध्ये ते आहेच, ते बाहेर पडणार. असं पण आहे की बरेचदा असे जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस प्राईम मिनिस्टर आपल्या दुसऱ्या देशाचे दौरे करतात. म्हणजे नागालँड बघा तुम्ही, त्यावेळेस पण ते बाहेरच होते. आता हे CGIच्या वक्तव्यानंतर सुद्धा ते बाहेरच आहेत. तर काय असं CGIने सरळ माझ्या दृष्टीने यंगर जनरेशनची माफी मागितली पाहिजे.
तेवढे CGIला गट्स असले पाहिजेत की अनावधानाने माझ्याकडून गेलं. जो काही पेटिशनर होता त्याला उद्देशून होतं त्या ह्याच्यामध्ये. ते पेटिशन बरोबर नव्हतं हे मीही कबूल करतो आहे त्याच्यामध्ये. पण जनरलाइज जे झालं त्याच्याबद्दल असणारं त्यांनी माफी सरळ सरळ मागितली पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा काही कमतरता होणार नाही. उलट त्यांच्याबद्दलची इज्जत ही वाढेल. त्याच्यामुळे खुलासा करत त्यांनी बसू नये. नीटची बघितलं असेल पेपर फुटेज, अख्ख्या देशातले सगळे युवक आहेत. थँक्यू. नंतर बोलू. याच्यावर तर संपला. थँक्यू.